नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. महागाईचा भडका सर्वसामान्याची काही पाठ सोडताना दिसत नसून त्यातच गेल्या पंधरवाड्यात साखरेच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. त्या पाठोपाठ गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखर आणि गुळाची मागणी वाढली असतानाच दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. साखरेच्या दरात सातत्याने वाढ होऊन शुक्रवारी हे दर 70 रुपये किलोवर पोचले आहेत. या पाठोपाठ आता गुळाचेही दर वाढले आहेत. गेल्या पंधरवाड्यापूर्वी 52 रुपये किलोवर असलेले गुळाचे दर सध्या 25 रुपयांनी वाढून 77 रुपये किलोवर पोचले आहेत. तर साखरेचे दर का वाढले आहेत? साखरेच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचे केंद्र सरकारने सांगितलं आहे. यंदा देशातील साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. त्यातच सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढली. गारपीट, पाऊस, इतर हवामानातील बदलामुळे काही भागात ऊस पिकाचं नुकसान झाले. या सर्वाचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला. याशिवाय जगभरातील साखरेचा पुरवठा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर वाढले आहेत. काही व्यापारी आणि उद्योगातील घटकाकडून साठेबाजी तसंच सट्टेबाजी होत असल्याचाही सरकारने आरोप केला आहे. या कारणामुळे देशातील साखरेच्या किमतीवर दबाव वाढला असल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे. सरकारच्या माहितीनुसार यंदाच्या साखर हंगामात देशात सुमारे 306 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला हे उत्पादन 343 लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. म्हणजेच सुरुवातीच्या अंदाजापेक्षा उत्पादन लक्षणीय कमी झाले. मात्र उत्पादन घटलं असलं तरी देशातील घरगुती गरज भागवण्यासाठी पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध आहे, असा सरकारचा दावा आहे. दरम्यान सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साखर, गूळ आदींना मागणी वाढत आहे. याच काळात साखरेसह गुळाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. राखी पौर्णिमेपासूनच प्रत्येक घरात साखर व गुळाचा वापर वाढतो. याच काळात होणारी दरवाढ इतर पूरक वस्तूचे वाढवण्यासाठी कारणीभूत ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मागणीत वाढ, साठेबाजीही वाढत असल्याने आगामी काळात साखर व गुळाचे दर राहण्याचा अंदाज आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.